नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 8वी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र पेपर 2 हा पेपर आज आपण पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा। चला तर मग प्रश्न पहिला पहा। Oral section, question number 1. Read a passage of 5 to 6 sentences from the textbook of My English Book 8th. Letter, read only noun, adjectives, verb from the same passage. Question number 1 हा 5 मार्कांसाठी आहे. Now question number 2. Speaking of farming, speak on any one of the following topics. 1. If I were a vet. 2. युअर बेस्ट फ्रेंड. हा क्वेश्चन पण 5 मार्कासाठीच आहे आणि त्याच्यातलाच बी जो आहे, फ्रेम अँड टेल 2 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स ॲज क्ल्यूज ऑफ गिवन बाय द टीचर. क्ल्यू इज गिवर. टीचर विल आस्क टू रीड वन ऑफ द 3 ऑप्शन्स. हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. मग ह्याच्यानंतर आहे रायटिंग सेक्शन आणि डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 3 आहे. याच्यातले कुठले पण 4 सोडवायचे आहेत. 8 मार्कासाठी आहे हा क्वेश्चन. तर पहिला ए आहे, से वेदर द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स इज फ्रेज ऑर अ क्लॉज. द क्वेश्चन नंबर 1 आहे, द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. तर ऑन द कार्पेट याला अंडरलाईन आहे आणि ऑन द कार्पेट ही फ्रेज आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर. देअर इज समवन याला अंडरलाईन आहे, तर हे क्लॉज आहे. क्वेश्चन नंबर बी, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. सेंटेन्स आहे पहिलं, व्हॉट हॅज हॅपन टू यू. तर आन्सर आहे, हा सेंटेन्स इंटरोगेटिव्ह आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 आहे, टेक मी टू हिम. तर आन्सर आहे इम्परेटिव्ह, कारण हा सेंटेन्स इम्परेटिव्ह आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला सी आहे, राईट अपोजिट वर्ड्स. बायचा अपोजिट वर्ड सेले, बेटर वर्स, डाऊन अप आणि फाइंडचं लूज. क्वेश्चन नंबर 3 मधला डी आहे, सॉल्व द पझल्स, फाइंड अँड सर्कल द नेम्स गिवन बिलो. तर पहिला वर्ड आहे लॅपटॉप, दुसरा आहे कम्प्युटर, तिसरा आहे मोबाईल आणि चौथा आहे ईमेल. तर ते आपल्याला याच्यातून फाइंड करायचं आहे आणि ते लिहायचं. आणि क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता इथं वेब लिहायची आपल्याला पेनची. तर पेनच्या रिलेटेड वर्ड्स वी कॅन राईट इंक, रेड, ब्लू, ब्लॅक, व्हाईट, राईट, पेपर. आपल्या मनाने आपण काहीही लिहू शकतो. तर इथे आपल्याला 5 लिहायचे. तर मी लिहिलेले आहेत इंक, ब्लू, राईट, पेपर आणि रेड ऑलरेडी दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3चा एफ आहे, ॲड अ सफिक्स ऑर प्रिफिक्स. एनी 2 लिहायचे आहेत आपल्याला, कोणतेही 2 लिहिले तरी चालतील. तर फर्स्ट आहे फ्रेंड, फ्रेंडचं फ्रेंडशिप. सेकंड आहे हॅपी, हॅपीचं हॅपीनेस. थर्ड आहे अपेअर, अपेअरचं डिसअपेअर. आणि चौथा आहे राईट, राईटचं रायटर. क्वेश्चन नंबर 4 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. मग ए आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, डॅश डॅश इज द चीफ फेस्टिवल ऑफ आसाम स्टेट. तर हे रीड करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर पहिल्याचं उत्तर आहे बिहू. क्वेश्चन नंबर 2चं देखील मी आन्सर दिलेले थ्रू जनरेशन्स. तर ते तुम्ही लिहा आणि पेपर चांगला लिहा. राहिलेली प्रश्नपत्रिका तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मिळून जाईल. तर पार्ट 2 तुम्ही पहा.